रामकृष्ण हरी शेतकरी बंधूंनो आणि सर्वच माता भगिनी जे कोणी आपले व्हिडिओ बघत असतील त्यांना नमस्ते. बंधूंनो, आज आपण एका अशा चहाबद्दल बोलणार आहे, अशा एका पेयाबद्दल बोलणार आहे की तो फक्त चहा नाहीये. आपण चहा म्हटलं की आपल्या लक्षात येतो की आपण जो बनवतो तो चहा, पण हा चहा फार वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे काय, तर हे एक असं पेय आहे की ते तुम्ही वारंवार जर तुम्ही ते चहा कंटिन्यू जर घेतला तर त्या चहामधून तुमच्या शरीरामध्ये आमूलाग्र असे बदल तुम्हाला जाणवू लागतील. आमूलाग्र बदल म्हणजे काय, तर दिवसेंदिवस तुम्ही ताजे तवान, चांगला विचार, विना आळशी आयुष्य, एकदम सुंदर प्रकारचं तुमचं आयुष्य, कमीत कमी तुम्ही जे रिटर्न टू ओरिजिन म्हणजे 20 वर्षाने तुम्ही तरुण बनवणारा हा चहा आहे. मग या चहामध्ये काय आहे, हा चहा काय घ्यायचा आहे, हा चहा नक्की आहे काय. तर मित्रांनो, असे काही बरेच संशोधक आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्याची 25-25, 26-26 वर्ष घालवली. हजारो नव्हे तर शेकडो पुस्तकं वाचून आम्ही सर्वांनी या चहावरती काम करून असे काही नैसर्गिक घटक, असे काही नैसर्गिक वनस्पतींचा अर्क या चहामध्ये बनवलेला आहे की तो चहा तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही कमीत कमी 20 वर्षांनी तरुण होता. आता बघा मित्रांनो, आपण कधी असा विचार केलाय का की आपलं आयुष्य हे निरोगी आहे. मग हे निरोगी आयुष्य म्हणजे काय, तर रोग नसणं, आजार नसणं म्हणजे निरोगीपणा का. नाही भावानो, भावा हा शब्द आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये भावांना किंवा बहिणींनो हा खूप प्रचलित शब्द आहे. फार पूर्वीपासून म्हणजे एक आपुलकीचं नातं तिथं तयार होतं. तर मी तुम्हाला भावांनाच म्हणेल, भावांना आणि बहिणींनो, मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की माझा उद्दिष्ट कोणती तुम्हाला भीती घालणं यातला भाग नाही, किंवा माझे उद्दिष्ट तुम्हाला कोणत्या तरी चुकीच्या मार्गे नेण्याचं मुळीच नाहीये. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही सकाळी जेव्हा उठता त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही संध्याकाळी झोपता, झोप व्यवस्थित लागते का, दिवसभर तुमची ऊर्जा कशी असते, दिवसभर तुमची कामामध्ये एकाग्रता किती आहे, मेंटली तुमचं डिसऑर्डरपणा काय आहे. तुम्ही एक वाचलेली गोष्ट, स्वामी विवेकानंदांचं आपल्याला उदाहरण माहिती आहे, एकदा विवेकानंद स्वामींनी जर कुठलंही पान वाचलं तर मरेपर्यंत त्यांच्या ते लक्षात राहत होतं. म्हणजे काय, तर आपल्या ब्रेन्स मध्ये संशोधनातून आलेली अशी काही गोष्टी आहेत की आपल्या मेंदूमध्ये, मित्रांनो, बांधवांनो, बहिणींनो, की एका माणसाच्या मेंदूमध्ये 86 न्यूरॉन्स, मिलियन्स न्यूरॉन्स असतात. मग हे सगळे न्यूरॉन्स ऍक्टिव्ह आहेत का. म्हणजे आता आपण येऊ कुंडलिनी शक्तीकडे. तर कुंडलिनी शक्ती जागृत होणं म्हणजे काय, तर तुमचा ब्रेन एवढा ऍक्टिव्ह होतो की या ब्रह्मांडाशी कनेक्ट होतो. त्यातला प्रकार जेवढं तुमच्या मेंदूची कार्यान्वित शक्ती वाढलेली असेल, मग ती कशामुळे वाढते, माझ्या चहानं वाढते असं माझं मत नाहीये, पण 100% माझा चहा त्याच्यावरती काम करतो. माझा चहा तुमच्या स्किनला डिझॉल्व करणार नाही, तुमच्या स्किनला चकाकी आणणार नाही, पण त्याच्यावरती 100% स्किनवरती काम करतो. आपला चहा तुमच्या प्रत्येक ऑर्गन्स वरती काम करतोय. म्हणजे काय, तर जवळजवळ 70 ते 75 आजारावरती आपला चहा काम करतो. बांधवांनो, आपण सर्व छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण केलं पाहिजे. सकाळी झोपेतनं उठल्यानंतर आपण आळशी आहोत का, म्हणजे आळस शरीरात भरलाय का, उठल्यानंतर आपण एकदम फ्रेश आहोत का, ताजेतवान आहोत का, आपली पचनशक्ती कशी आहे, आपली एकाग्रता कामातली किती आहे, आपण काम करत असताना आपल्याला उत्साह किती आहे, ह्या सर्व गोष्टीवरती तुम्ही कधी विचार केलाय का. बांधवांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरती ज्या वेळेला तुम्ही विचार कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुम्ही निरोगी आहात का. रोग असणं म्हणजे निरोगी असणं, रोग नसणं म्हणजे निरोगी असणं असं तुम्ही मुळीच समजू नका. छोट्या छोट्या गोष्टींच्या मुळे आयुष्यामध्ये फार मोठे मोठे आमूलाग्र बदल निर्माण होतात. म्हणजे काय, तुमचा विचार एकत्रितपणा नसणं, तुमची पचनशक्ती चांगली नसणं, म्हणजे भविष्यात आजाराला आमंत्रण आहे ना दादा. पचनशक्ती जर तुमची व्यवस्थित नसेल, तर तुमचं खाल्लेलं अन्न जर पचणार नसेल, तर भविष्यात आजार होण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. म्हणजे काय, तर आपल्या बॉडीत टॉक्झिन साठून राहत आहेत, फॅट, डिझॉल्ट, चरबी एवढी साचते की ह्या चरबीच्या मुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यावरती हार्ट अटॅक, बीपी, शुगर सारखे आजार येतात. थायरॉइड कशामुळे येतोय, लठ्ठपणामुळे येतोय. गुडघेदुखी कशामुळे, लठ्ठपणामुळे आहे दादा. मग हे आजार जर आपल्याला संपवायचे असतील तर आपल्याला व्यवस्थित तुमची तब्येत हवी. आता बघा,
काही व्हिडिओ माझ्या पाहण्यात आले, एक 2 व्हिडिओ मी तुम्हाला अवश्य सांगेन. मी काय त्या माणसांचा फॅन यातलं बघणार आणि ते व्हिडिओ मी अवश्य आवर्जून तुम्ही बघा. युट्यूबला टाकला ना तुम्ही राजन पाटील अनगरचे, त्यांच्या वडिलांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाचा व्हिडिओ एवढा छान वाटला मला, कारण त्यामध्ये सगळे स्लिम आणि फिट लोक आहेत. मोहिते पाटलांचं लग्न आहे अकलूजच्या, तो तुम्ही व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये सगळे स्लिम आणि फिट आहेत. आज तुम्ही 90% जर लोकांना बघितलं तर त्यांच्या बॉडीवरती चरबी पण आडमाप आहे दादा. मग त्या व्हिडिओमध्ये काय सांगायचंय की आपली 40-50 वर्षापूर्वीची जी माणसं आहेत, तुम्ही 40 वर्षापूर्वी बघा ना, माणसं एकदम फिट होती, त्यांच्या अंगावरती चरबी नव्हती. का नव्हती? तर त्यांच्या बॉडीमधनं टॉक्झिन बाहेर पडत होती, रिमूव्ह होत होती. आज आपल्या बॉडीमध्ये चरबी कमी होत नाहीये. एक तर पहिली गोष्ट व्यायामाचा अभाव आहे, खाणं आपलं चांगलं नाहीये, आहार व्यवस्थित नाहीये आणि सगळी प्रथिनं आपल्याला मिळत नाहीत. मग ही सगळी प्रथिनं देण्याकरता काही काही लोकांनी सांगितलं बाबा कॅल्शियमच्या गोळ्या खा, कोण म्हणतं मायक्रोन्युट्रनच्या गोळ्या खा. पण मी तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही आमचा चहा प्या. या चहाचं कॉस्टिंग जर तुम्ही बघायला गेला तर बाजारामध्ये काही आवाज विदारक कॉस्टिंग आहे, आवाज विदारक. चायनातून येणारे काही प्रोडक्ट आहेत, 1,500 रुपये एक कप विकला जातो साहेब. तुम्ही ऐकलेलं आहे काही लोकांच्या काही मोठे व्यापारी आहेत आपल्या भारतातले, काही उद्योजक आहेत, 3,000 रुपये लिटरचं, 5,000 रुपये लिटरचं पाणी पितात. विराट कोहली 5,000 रुपये लिटरचं पाणी पितात. ते पाणी कोणतं आहे? ऑक्सिजन युक्त पाणी. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन जेवढं तुमच्या बॉडीमध्ये असेल तेवढं डिटॉक्शन पद्धती थांबते. मग आपला चहा काय? अँटीऑक्सिडंट आहे. मग हा चहा तुमच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक उत्साह दिसायला लागेल. 2-3 दिवसातच एवढं उत्साहित होता ना तुम्ही की तुम्ही इमेजिंग करू शकत नाही. प्रत्येक शरीराच्या ऑर्गनवर भावानं काम करतो हा चहा. एवढा सुंदर चहा बनवलाय. याच्यामध्ये असे काही आमचे सायंटिस्ट मित्र आहेत, असे काही संशोधक आहेत, असे काही विचारवंत आहेत. 25-25, 26-26 वर्ष त्यांनी त्यांच्या आयुष्याचे घालवले आहेत हे चहामध्ये. त्यांच्यासोबत काम करत असताना 100 वैज्ञानिकांना 1,000 पानाचे लेख वाचल्यानंतर त्या घटकामधनं, म्हणजे काही जे नैसर्गिक घटक आहेत त्या घटकामधनं काय तुमच्या बॉडीला मिळणार आहे त्याच्यावरती स्टडी केलेला आहे, त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. पूर्ण अभ्यास केल्यानंतर हा चहा बनवलेला आहे, स्वतःवर त्याचा वापर केलेला आहे. जर दादा मी तुम्हाला माझा फोटो दाखवला, माझा 1.5 वर्षापूर्वीचा फोटो पाठवतो मी तुम्हाला, आता मी अपलोड पण करतो, आणि तुम्ही माझा आजचा फेस बघताय, याच्यामध्ये तुम्हाला आमूलाग्र असा बदल बघायला मिळेल. तर बंधूंनो, आपण आपल्या शरीराची काळजी घेणं काळाची गरज आहे. कारण WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं 10 वर्षापूर्वी सांगितलेलं, एक घर सोडून हार्ट अटॅकचा आणि शुगरचा पेशंट भेटेल. शुगरची काळजी सोडा, आता शुगरचं माझं औषध आहे, शुगरचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ शुगरचा पण येणार आहे. असं शुगरचं औषध आहे भावांनो, 7व्या दिवशी शुगर ड्रॉप होते, 7व्या दिवशी 100% किती असू देत, काळजी करू नका आम्ही. तर 7व्या दिवशी शुगर ड्रॉप होते. मग त्या शुगरच्या पेशंटला आपला हा चहा चालतो का? व्हेरी गुड. म्हणजे जेवढा चालतो ना, तुमच्या बॉडीमध्ये टॉक्झिनच राहत नाही. याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये उत्साह येतो, तुम्हाला काम करण्याची क्षमता वाढते, व्यायाम करायची इच्छा होते, तुमच्या मनाची एकाग्रता होते. भावांना हा चहा जर लहान मुलांना दिला तर त्यांच्या ब्रेनची एवढी जबरदस्त पॉवर वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं की तुम्ही विचार करू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल हा चहा लहान मुलांना कसं परवडन, कसा द्यायचा? 25% एक पुडी येते, त्या पुडीतनं 25% भाग फक्त तुमच्या लहान मुलांना द्या. तुम्ही त्यांच्या मेंदूवरती काम करायला सुरुवात करा. आता बघा, तुम्ही म्हणाल मेंदूवरती काम करायला सांगतो म्हणजे हा काहीतरीच वेगळं बोलतोय. वेगळं नाही बोलत आहे बंधूंनो. एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण आपल्याला स्वतःला सवय लावून घेतली तर 100% नव्हे तर 1010% आपण त्यामध्ये निपुण होतो. बल बनवणाऱ्यानं 1000 वेळा बल बनवला आणि 1000 वेळा चुकला आणि त्याने देवाला 1000 वेळा थँक्यू म्हटलं. दादा का म्हटलं थँक्यू देवा? हा बल चुकला म्हणून माझ्याकडनं समाजाला चांगला बल जाणार आहे, यासाठी तो हा बल चुकवला. मग त्या पद्धतीने तुम्ही 1000 वेळा तुमच्या मुलांच्या ब्रेनवरती काम केलं, त्यांची एकाग्रता वाढवली, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, तर त्याला हा चहा 100% मदत करणार आहे. म्हणजे हा चहा पिल्यानंतर तुम्हाला आजार येणार नाही का, असं माझं मुळीच मत नाही. पण हा चहा पिल्यानंतर 100% तुमचे जे आजार येणार आहेत हे आजार मात्र, म्हणजे थोडक्यात काय, मोठा येणारा घात हा लहान होऊन येणार आहे. आणि जर तुम्ही आमच्या पद्धतीने डाएट फॉलो केलं, तुम्ही व्यायाम चालू केला, हा चहा असेल, तर साहेब 100% तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. हा आता आजार होऊ नये यासाठी काळजी घेणं म्हणजे आमचा चहा पिणं.
बुद्धीची एकाग्रता वाढवणं म्हणजे आमचा चहा पिणं. तुमच्या स्किनवरती आणखीन चकाकी आणणं, आणखीन तुम्हाला सुंदर दिसणं. कोणाला वाटत नाही आता सुंदर दिसावं? जर तुमच्या बॉडीमध्ये टॉक्सिन नाही राहिली तर तुमचा चेहरा एकदम फ्रेश दिसतो, एकदम चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जातात, चेहऱ्याला ग्लो येतो. मग ह्या चांगल्या सवयी लावण्याकरता तुम्ही आमचा चहा घेणं काळाची गरज आहे. हा चहा बाजारामध्ये तुम्ही विकत घ्यायला गेला तर 1,500 रुपयापर्यंत एका कपाची किंमत सांगतोय आम्ही. हा एकदम वाजवी दरामध्ये करून देतोय, फक्त आणि फक्त 40 रुपयामध्ये देतोय. हा विकणं आमचा धंदा नाहीये. हा आमचा विकण्याचा धंदा असता तर आम्ही चांगल्या कंपनीप्रमाणे चांगलं प्रमोटेशन केलं असतं आणि मोठमोठ्या मेडिकलमध्ये ठेवलं असतं. पण हा माझा चहा माझ्या भांगला जाणाऱ्या बाईला किंवा माझ्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला, अक्षरशः छोट्या मोठ्या MIDC जाणाऱ्या एखाद्या वर्करला सुद्धा परवडावा, या अनुषंगाने आम्ही जी किंमत ठेवली. तर हा चहा तुम्ही एकदा वापरून बघा, अवश्य एकदा घ्या आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतात. काय बदल होणार? तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही फ्रेश असणार, तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येत राहणार, तुमची ब्रेनची कॅपॅसिटी खूप वाढणार, तुमचं पचनशक्ती वाढणार, तुमच्या बॉडीमध्ये टॉक्सिन रिमूव्ह होणार, तुम्ही संध्याकाळी झोप शांत लागणार, तुमच्या शरीरावरती असणारी जी आवाजवी सूज आहे ही सूज जायला सुरुवात होणार. हा चहा कोणता आहे? आपला इन्फ्लेमेशन घालवणारा चहा. इन्फ्लेमेशन म्हणजे काय? आता तुम्ही कोणत्याही तुमच्या डॉक्टरला जर विचारलं, तुमचा जो फॅमिली डॉक्टर असेल त्यांना विचारा इन्फ्लेमेशन म्हणजे काय. इन्फ्लेमेशन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आतल्या बाजूने येणारी सूज. ही सूज ज्या वेळेला तुमच्या बॉडीमधली निघून जाते त्यावेळेला तुम्ही निरोगी होता. निरोगी असणं म्हणजे रोग नसणं असं नव्हे. निरोगी असणं म्हणजे तुम्ही उत्साही असणं, तुम्ही फ्रेश असणं, तुमचा चेहरा हसरा असणं. कायम तिच्या आईला तोंड 10व्याला बसल्यागत जर असेल तर त्या माणसाला कसं म्हणायचं की हा निरोगी आहे? बघा ना, काही माणसं असतात त्यांचा चेहरा एकदम असा म्हणजे एकदम लय टेन्शन आल्यागत असतो. मग ह्या माणसाला निरोगी म्हणायचं का? त्याला पचनशक्ती नाहीये, एकदा जेवण केलं की 5 वेळा टॉयलेटला जायला लागते, मग त्याला कसं निरोगी म्हणायचं? त्याला झोप येत नाही, त्याला कसं निरोगी म्हणायचं? निरोगी म्हणजे काय? तर निरोगी म्हणजे उत्साही असणं, प्रसन्न असणं, तुमची पचनशक्ती चांगली असणं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असणं, काम करताना मन चांगलं लागणं, याला निरोगी असं म्हणतात. हा निरोगीपणा जर घ्यायचा असेल तर आमचा चहा अवश्य घ्या दादा. मी चहा विकायला नाही आलो, मी तुम्हाला सांगायला आलोय. आता ह्याच्यामध्ये काय आहे? तुम्ही म्हणाल तुम्ही तर शेतीच्या खात्यामध्ये सगळं सांगता. तुम्ही तुमच्या आमचं जे शुगरचं औषध आहे त्यामध्ये जिमनिमा सिलेस्टर आहे, स्टीविया आहे, रॉकस्टॉन आहे, स्टेटसचे पाल आहे, विजयसार झाडाची लाकडं आहे, 125 वर्षापूर्वीचे विजयसार झाडाचे लाकडं लागतात. हे सगळं सांगतोय मी तुम्हाला. साऊथ आफ्रिकेतनं मागवा, येतंय ते ऑनलाईन, येतंय कुरिअर. मग हे सगळं सांगताना इथं का नाही सांगत? भावांनो, ह्याच्यामध्ये काही अशा हर्ब्स आहेत ते कुठं बाजारात भेटत नाहीत आणि त्याच्यावरती खूप 25-30 वर्षापासून काही पुण्यातल्या सायंटिस्टने काम केलंय. 26 वर्ष आयुष्याची त्यांनी घालवलेली आहेत आणि त्यांनी काय दिलेली संकल्पना याच्यामध्ये, आमची काही संकल्पना आहे. हा चहा एवढा चांगल्या पद्धतीने बनवलाय. काही लोकांनी याच्यामध्ये स्वतःच्या बायका मुलांचा विचार न करता 25-25 वर्ष आयुष्याची फक्त संशोधनात घालवलेली आणि हे त्यांचं संशोधन म्हणजे तुमच्यासाठी आलेला अमृत आहे. म्हणून याला आपण स्टीविया अम्ब्रोसिया असं नाव दिलंय. अम्ब्रोसिया या शब्दाचा अर्थ असा आहे की अम्ब्रोसिया म्हणजे अमृत आणि हे पृथ्वीवरचं अमृत तुम्हाला पाजण्यासाठी आम्ही आलेलो आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. बंधूंनो, तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या व्याधी असतील, कोणते आजार असतील, शेतीतले काही प्रश्न असतील, कोणते प्रश्न राहू देत तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचे प्रयत्न करू. व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे. या व्हॉट्सअपच्या नंबरवरती जर फोन घेतला गेला नाही तर तुमचा जो काही प्रॉब्लेम्स आहे, जर तुम्हाला आमच्याशी जी काही चर्चा करायची तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. 100% तुम्हाला त्याचा रिप्लाय येईल. रामकृष्ण हरी.